डोळ्यांना दिसणारी घाण आपण लगेच स्वच्छ करतो, पण त्याचं काय जे आपल्या डोळ्यांना दिसतच नाही. आपण रोज झाडू पोछा करतो, पण तरीही आज मी तुम्हाला आपल्या घरातल्या अशा 10 ते 15 जागा दाखवणार आहे ज्या आपल्या नजरेतून सुटतात आणि तिथे प्रचंड घाण होते. चला. आपण रोज झाडू मारतो, फरशी पुसतो, अगदी सांदी कोपऱ्यातून फरशी स्वच्छ करतो, पण आपल्या या ज्या भिंतींचे कोपरे असतात किंवा स्लॅबचे कोपरे असतात तिकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं आणि मग तिथे जाळ्या होतात. आणि या सगळ्या जाळ्या असा एखादा आपल्याकडे झाडू असेल ना तर व्यवस्थित स्वच्छ होतात. अगदी याला लांब दांडा पण आहे आणि वरती पहा असे प्लास्टिकचे वरती ब्रिसल्स आहेत जे व्यवस्थित कोपऱ्यापर्यंत पोहोचतात. स्वच्छता करताना आपण ती कशाने करतो हे देखील फार महत्वाचं असतं. म्हणजे आता इथे आपला नेहमीचा झाडू वापरला तरीही चालेल, पण या झाडूने पहा अगदी कान्याकोपऱ्यातली जी जाळी आहे ना ती व्यवस्थित स्वच्छ होते. कसं आहे, याला दांडा देखील फार मोठा आहे आणि त्याचबरोबर याचे जे ब्रिसल्स आहेत ते थोडेसे हार्ड आहेत. त्यामुळे अगदी एखादी जाळी चिटकून बसली असेल किंवा भिंतीवर आपल्या धूळ बसली असेल ना तरी देखील या झाडूने ती व्यवस्थित निघते. फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा कोणत्याही जड वस्तूच्या पाठीमागे थोडी तरी जागा ठेवायचीच. म्हणजे याच्या पाठीमागची जी लपलेली जागा असते त्यामध्ये असा कोणताही झाडू जातो आणि पाठीमागची सगळी घाण अशी बाहेर निघते. या अशा ज्या जड वस्तू असतात ना ज्या आपल्याला नेहमी नेहमी हलवणं शक्य नसतं त्या वस्तूंच्या पाठीमागे किंवा खाली तर नेहमीच घाण साठून बसलेली असते. आपल्या घरामध्ये जे अप्लायन्सेस असतात जसं की मिक्सर, गॅस, एअर फ्रायर असेल किंवा इंडक्शन कुकटॉप, वरून आपण छान चकाचक करतो, पण त्याच्या खाली कधी पाहिलंय का हो? आता हा जो फॅन आहे तो या इंडक्शन कुकटॉपच्या बेसला आहे. म्हणजे अगदी डायरेक्ट धूळ याच्यावरती बसत नाही तरी देखील पहा किती जाळी आहे याच्यावरती. पण काय होतं ना, हा फॅन असा बेसला असल्यामुळे याच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं आणि ती जाळी अशी वाढतच राहते. आणि अशी कोणत्याही अप्लायन्सेसला असणारी जाळी स्वच्छ करण्यासाठी ब्रश फार उपयोगात येतो. त्यामुळे खराब झालेले ब्रश कधीच टाकून द्यायचे नाहीत. अशी क्लिनिंग करण्यासाठी नेहमी जपून ठेवायचे. किचन ट्रॉलीज तर आतून नेहमी स्वच्छ केल्या जातात. म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा अगदी 15 दिवसातून एकदा तरी व्यवस्थित स्वच्छ केली जाते. पण ही जी शेवटची किचन ट्रॉली असते ना, त्याच्या खाली मात्र भरपूर धूळ साठलेली असते आणि ती मात्र आपण वारंवार स्वच्छ करत नाही, कारण ती जागा लपलेली असते ना. बऱ्याच जणींच्या या अशा किचन ट्रॉलीज संपूर्ण बाहेर निघत नाहीत, त्यामुळे ही स्वच्छता करणं मात्र अवघड होऊन जातं. पण तुमच्या किचन ट्रॉलीज जर अशा व्यवस्थित संपूर्ण बाहेर निघत असतील, तर मात्र ही स्वच्छता खूप सोपी होऊन जाते. तसेच किचनचे हे कॅबिनेट्स आता सतत तेलाचं वगैरे काहीतरी उडत असतं, त्यामुळे त्याच्यावरून सतत हात फिरवला जातो. पण या कॅबिनेटचा जो टॉप असतो, तिथे मात्र खूप धूळ साठलेली असते. पहा मी असा प्लास्टिकचा पेपर टाकलाय, तर तो देखील खूप खराब झालेला आहे. हा पेपर खरं तर खूप महाग आहे, त्यामुळे दरवेळेस नवीन आणणं शक्य नाही. तो आपल्याला वॉश करूनच वापरावा लागतो. जर रेग्युलरली स्वच्छ केला, तर नुसत्या साबणाने देखील पहा अगदी स्वच्छ निघतो आणि तो आपल्याला रियूज करता येतो. त्यामुळे असे पेपर जे हिडन फ्लॅट सरफेस आहेत, त्यावरती जरूर टाकून ठेवावेत. आपण रोज सकाळी दात स्वच्छ करतो, ब्रश स्वच्छ करतो, पण हा ब्रश ठेवण्यासाठीचा जो होल्डर आहे, तो किती वेळा स्वच्छ करतो? दुर्लक्षित असा हा होल्डर आहे. तो काही आपण सारखा-सारखा स्वच्छ करत नाही. अगदी खूपच घाण होतो, त्याच वेळेस स्वच्छ होतो तो. तर तसं न करता हा होल्डर स्वच्छ ठेवणं फार महत्वाचं आहे. कर्टन्स आपण कधीतरी 6 महिन्यातनं एकदा स्वच्छ करतो, तर नेहमी-नेहमी स्वच्छ करणं शक्य नाही. पण हा जो कर्टन रॉड आहे ना, तो मात्र वरचेवर स्वच्छ करायला हवा, कारण त्यावर देखील खूप धूळ बसलेली असते.
कर्टन खराब झालेले लगेच दिसतात, पण हा रॉड जो खराब होतो ना, तो अजिबात दिसत नाही आणि ती धूळ तशीच पडद्यांना लागते. तर त्यामुळे वरचेवर 8 दिवसातनं एकदा का होईना, हे जे कर्टनचे रॉड आहेत ना, ते स्वच्छ झाले पाहिजेत. आता सोफा म्हणाल तर आपण बऱ्याचदा सोफ्यावरती असे कव्हर्स टाकतो, पिलोज असतात, त्यावरती देखील कव्हर्स असतात. त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा वरच्यावर जे आपण कव्हर टाकलेले आहेत ना, ते फक्त स्वच्छ केले जातात. पण इनसाइड द कुशन जे कुशन्स आपले असतात, जे कधी निघतात, कधी अटॅच्ड असतात किंवा कधी नसतात. पण त्याच्या जे कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये किंवा त्या कुशनच्या सरफेसवरती सुद्धा ना खूप धूळ बसलेली असते. आपण नुसता हात फिरवला ना, तरी सुद्धा त्याच्यावरची धूळ आपल्या हाताला लागते. तर त्यामुळे फक्त कव्हर स्वच्छ न करता हे जे कुशन्स आहेत ना, ते देखील वरचेवर स्वच्छ व्हायला हवेत. माझा तर हा सोफा फॅब्रिकचा आहे, त्यामुळे खूप धूळ अट्रॅक्ट करतो. त्यामुळे मला हा सोफा असा वरचेवर स्वच्छ करायला लागतो आणि फॅब्रिकचा सोफा असेल, तर व्हॅक्यूम क्लीनरने तो सगळ्यात व्यवस्थित स्वच्छ होतो. नुसता ब्रश किंवा ओलं कापड लेदरचे जे सोफे असतात किंवा वुडनचे सोफे असतात त्यांसाठी सुटेबल आहे. पण फॅब्रिकचा सोफा असेल तर मात्र व्हॅक्यूम क्लीनरच हवा. आता सगळ्याच दरवाजांचा दुर्लक्षित पार्ट म्हणजे हा वरचा सरफेस. इतकी धूळ त्यावर असते ना, पहा मी तुम्हाला दाखवते. आता मी फक्त एक कापड फिरवलं तर त्यावर पहा किती धूळ साठलेली आहे. तर ती धूळ कधीच स्वच्छ होत नाही. त्यामुळे दरवाजा स्वच्छ करताना तो वरचा टॉप देखील स्वच्छ करणं फार महत्वाचं आहे. वॉशिंग मशीन रोज आपले कपडे स्वच्छ करते. पण आपण त्या मशीनला किती वेळा स्वच्छ करतो? ड्रम स्वच्छ होतो ऑटोमॅटिक. पण हे जे काही डिटर्जंटचं बास्केट आहे, ते बास्केट सतत खराब होत असतं आणि त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. तसंच हे जे काही खाली आउटलेट असतं आपल्या वॉशिंग मशीनचं, ते देखील रेग्युलरली म्हणजे निदान 15 दिवसातनं एकदा तरी स्वच्छ केलं पाहिजे. नाहीतर मग मशीनमध्ये पाणी साठून राहतं आणि आपल्या कपड्यांना देखील खराब वास येतो. मिक्सरचे जे जार असतात त्याच्या पाठीमागणं स्वच्छ करणं हे आपल्या लक्षात राहत नाही आणि पहा ते अशा पद्धतीने खराब होतात. गडबडीत आपण फक्त आतल्या साईडने स्वच्छ करतो. पण मग पाठीमागे काय? तर पहा त्यासाठी देखील हा आपला नेहमीचा खराब झालेला ब्रशच कामी येतो. त्याशिवाय साधी घासणी इथे पोहचत नाही. तर आपलाच नेहमीचा साबण घ्यायचा आणि ब्रश घ्यायचा, त्याने स्वच्छ करायचं. पहा व्यवस्थित स्वच्छ होतं. अगदी जादा एफर्ट्स घ्यावे लागत नाही. जास्त जर खराब झालं असेल तर व्हिनेगर आणि सोडा टाकून स्वच्छ करायचं. आजकाल सगळ्यांच्याच घरात अशा स्लायडिंगच्या विंडोज असतात आणि त्यामुळे हे असे चॅनल्स देखील असतात, जे स्वच्छ करायला खूप अवघड वाटतात. पण असा पहा एखादा ब्रश तुमच्याकडे असेल ना, जो या चॅनल्समध्ये परफेक्ट बसतो, त्या ब्रशने अगदी काही मिनिटात हे सगळे चॅनल्स स्वच्छ होतात. ट्राय करून पहा. तर मैत्रिणींनो, आपल्या घरातल्या कोणत्या लपलेल्या जागा आहेत, ज्या आपल्या नजरेतून सुटतात आणि स्वच्छ करायच्या राहून जातात, याविषयीचा आजचा आपला व्हिडिओ होता. बऱ्याचशा अशा जागा मी तुम्हाला आज दाखवलेल्या आहेत. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील. बाय.